नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं स्वागत करते। आज मी ब्रेकफास्ट मध्ये माझ्या पद्धतीने उपमा कसा करायचा ते दाखवते। चला मग कृतीकडे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, हे बघा। ह्या वाटीच्या प्रमाणे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। याला आता मी भाजून घेते। एका कढईमध्ये मी रवा टाकलेला आहे। उपमा करताना सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो रवा आपण कसा भाजतो। रवा कधी पण बारीक गॅसवरतीच भाजायचा। बारीक गॅसवर रवा चांगला भाजला की उपमा त्याचा चांगला होतो, कारण भाजलेला रवा पाणी चांगलं सोकून घेतो, तो चांगला शिजतो। आणि रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो पाणी सोकून घेत नाही। तर ही महत्त्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की रवा बारीक याच्यावरच भाजून घ्यायचा। धावपळीच्या जीवनात आपल्याला शक्य नसेल होत तर आपण आधीच रवा चांगला स्वच्छ करून त्याला भाजून एका डब्यामध्ये ठेवू शकतो। म्हणजे आपल्याला जेव्हा पण उपमा करायचा असला की आपण पटकन तो करायला घेऊ शकतो। तर ही टिप लक्षात ठेवा की रवा आता आपण चांगलं बारीक फ्लेमवरती भाजून घेऊया। याचा रंग बदलू द्यायचा नाही, रव्याचा रंग तसाच असायला पाहिजे। उपम्याला लागणारे जिन्नस मी रेडी केलेले आहेत। गाजर, किसलेलं आलं, 2 मिरची, कांदा, कढीपत्ता, 2-3 काजू आणि शेंगदाणे। इथे रवा व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे। आता यात आपण मोहरी टाकूया, थोडं जिरं। जिरं मोहरी छान झाले की मिरच्या, मिरची चांगली होऊ द्यायची। मिरच्या चांगल्या झाल्या की यात किसलेलं आलं, त्यालाही छान शिजून द्यायचं। आलं चांगलं परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जास्त नाही। आलं चांगलं परतलं की यात आता आपण थोडे शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, उपमा एकदम मऊ आणि लुसलुशीत होतो। आता आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता छान झाला की आता यात आपण भाजलेला कांदा पण आता आपण परतूया। इथे महत्वाची दुसरी टिप म्हणजे आपण पूर्ण उपमा करताना कधी पण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। सगळे जिन्नस कमी गॅसवर शिजवायचे। आता कांदा आपल्याला खूप लाल किंवा असं काळा करायचा नाही आहे, याला फक्त मऊ करायचं आहे। यातला फक्त कच्चेपणा गेला की तेवढं आपल्यासाठी बस आहे, आपल्याला तेवढंच परतायचं आहे। आता यात मी थोडेसे काजू टाकून घेतो। आता कांदा चांगलं होऊ देतो। इथे व्यवस्थित परतला गेला की आता आपण गाजर टाकूया। ह्या उपम्यामध्ये तुम्ही कोणते पण भाज्या टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे। मुलांना करत असाल तर सगळ्याच भाज्या टाकू शकता, म्हणजे कसं भाज्या त्या निमित्ताने मुलांना खाल्ल्या जातात। कारण की भाज्या याच्यात चांगल्या शिजल्या की त्या दिसतच नाही आणि म्हणून मुलं खाऊन घेतात। आता यात थोडीशी हळद टाकायची। बघा, उपमा तुम्हाला पांढरा करायचा आहे किंवा पिवळा हे तुमची इच्छेवर आहे। मी हळद टाकूनच करत असते, मला तसं आवडतं म्हणून मी तसा करते। तुम्हाला पांढरा आवडत असेल तर तुम्ही हळद टाकू नका। आता चांगलं ह्या सगळे जिन्नस आपण परतून घ्यायचे।
मी उपमाला लागणारं पाणी गरम करून घेतलं आहे. ज्या वाटीने मी उपमा घेतला त्याच वाटीने मी पाणी पण घेतलं. 1 वाटी उपमा तर 2 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आणि त्याला तापवून घ्यायचं. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ कधी पण फोडणीतच टाकायचं. त्याने काय होतं, मीठही चांगलं शिजलं जातं. तिकडे आपण म्हणतो ना, वरून कधी मीठ खायचं नाही, कारण की तो कच्चा आरोग्याला हानिकारक असतो. म्हणून कधी पण फोडणीतच मीठ टाकायचं. जिन्नस व्यवस्थित शिजले की आता आपण यात रवा टाकून घेऊया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आता हा रवा आपण परतून घेऊया व्यवस्थित. सगळे मसाल्यांनी त्याला छान लागू द्यायचे. हे झालं की आता यात आपण गरम पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला वाटेल तर थोडं थोडं करून तुम्ही टाकू शकता. हे बघा, पाणी कसं लगेच रवा सोकून घेतो. आता मी उरलेलं पाणी टाकते. आता याला पण कमी ह्याच्यावरच चांगलं होऊन द्यायचं. यातच आता आपण 1 चम्मच दही टाकायचं. दही थोडं जास्त टाकलं की याला स्वाद खूप छान येतो आणि रवा छान मऊ होतो. मऊ पण होतो आणि स्वादिष्ट पण होतो. हे बघा, आता याला छान आपण मिक्स करून घेऊया. मी गॅस कमीच ठेवली आहे. बघा, गॅस कमी ठेवूनच आपण करायचं. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा एकदा की तुम्हाला समजेल की किती छान आणि व्यवस्थित होतो ते. आपण झाकण ठेवून थोडी वाफ काढून घेऊया की उपमा बघा कसा छान मऊशीर झालेला आहे. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून देऊया. याला मिक्स करून घेऊ. बघा किती छान रंग आलेला आहे आणि हे किती छान मऊ झालेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. छोटे मुलांसाठी, जे लोक डाएटवर आहेत, सगळ्यांसाठीच या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. इथे आपला लुसलुशीत उपमा रेडी आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.